2015 मध्ये राज्य सरकारने एक नवीन अध्यादेश काढला आणि हे प्रमाणपत्र किंवा हा पॅकेज रद्द केलं आणि प्रमाणपत्र रद्द केलं। त्याच्यामुळे आता प्रकल्प बाधित आता शासकीय नोकरीपासून वंचित राहणार आहेत आणि याचा मोठा इफेक्ट आता या प्रकल्प बाधितांना पोहोचणार आहे। आपल्यासोबत एक प्रकल्प बाधित आहेत भाऊ कातोरे, यांच्याकडनं खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे ती जाणून घेऊया। भाऊ काय सांगाल, काय नेमकं हे प्रकरण आहे सांगा। आम्हाला 2013 मध्ये एक विशेष पॅकेज दिली होती शासनाने। आमची शेती आणि घर गेले, त्यासाठी घर आणि शेतीचा मोबदला म्हणून नाही तर एक विशेष पॅकेज म्हणून आम्हाला त्यांनी 2,90,000 रुपये दिले होते आणि ऐन वेळेवर त्यावेळेस GR काढला होता की हा फक्त आर्थिक पॅकेज आहे म्हणून। पण नंतर यांनी 2015 मध्ये एक दुसरा GR काढला की नोकरीऐवजी तुम्हाला आम्ही 2,90,000 रुपये दिले। पण आजपर्यंत 2023 पर्यंत प्रकल्पग्रस्तांचे दाखले हे ट्रान्सफर होत होते आणि त्याच्यामुळे उच्च शिक्षणासाठी मुलांना कामाचे यायचे, त्याच्यानंतर नोकरीसाठी कामात यायचे। पण GR निघाला होता 2015 मध्ये आणि यांनी 2022 पर्यंत 22-23 पर्यंत दाखले ट्रान्सफर केले आणि ऐन वेळेवर आता यावर्षीपासनं दाखले हे ट्रान्सफर करणं बंद केले आणि याच्यामुळे बरेच मुलांचे नुकसान होत आहेत। जसं आता पोलीस भरतीमध्ये ज्यांनी ऑनलाईनमध्ये दाखले जोडले प्रकल्पग्रस्तांचे आणि किंवा फेर तपासणी होईल ते अगर ग्राउंडवर पास झाले, पेपरमध्ये पास झाले आणि फेर तपासणी होईल त्यावेळेस ते इकडून माहिती होईल की यांच्या प्रकल्पग्रस्तांचा दाखला रद्द झालेला आहे, त्यावेळेस त्या मुलांवर काय परिस्थिती येईल हा एक विचार आहे। आणि माझं म्हणणं हेच आहे की शासनाने हा जो जुना GR होता 2013 मधला तो लागू ठेवावा आणि 15चा GR रद्द करावा। असं केलं नाही तर येत्या 15 तारखेला 15 ऑगस्टच्या दिवशी मी आत्मदहन करणार आहे आणि याला जिम्मेदार शासन आणि प्रशासन राहील। या संदर्भामध्ये आत्महत्येची जे तुम्ही बोलतात या संदर्भात प्रशासनाला काही कळवलं आहे का, काही निवेदन देण्यात आलं आहे? मी जिल्हा पुनर्वसन अधिकारी त्यांना कालच पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत 15 ते 20 मिनिट चर्चासुद्धा केली आहे का हा GR चुकीचा आहे। आणि तुमच्या अगोदर यादव मॅडम डेप्टी कलेक्टर होत्या आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी होत्या, त्यांनी 2022 पर्यंत प्रकल्पग्रस्तांचे दाखले हे ट्रान्सफर केले आणि तुम्ही आले तेव्हापासूनच का बरं मग 15ला GR निघाला होता तर 15ला तुम्ही का बंद केला नाही आहे? आजपर्यंत का अधिकारी लोक झोपले होते का? हा मी यांना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो। निश्चितच राज्य सरकारच्या 2 GR मुळे प्रकल्प बाधितांवर कसं एक संकट ओढवलं याचं उदाहरण आपल्याला इथं बघायला मिळतं आणि राज्य सरकारने यात सुधारणा जर केली नाही तर हे प्रकल्प बाधित हे एक नाही तर असे शेकडो प्रकल्प बाधित आहेत। त्यांनी आता प्रशासनाला इशारा दिलेला आहे आता आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।